हॅलो, नमस्कार. ब्रश प्लॅटर्स आणि मोरमध्ये तुमचं स्वागत आहे. डोसा म्हणजे माझ्या मुलांचा खूपच आवडीचा विषय. आठवड्यातनं 2 दिवस तरी माझ्याकडे डोसे बनतात. तर आज आपण पाहूयात प्रोटीन रिच, सुपर क्रिस्प आणि आपले पोट भरतील असे डोसे. टिप्स आणि ट्रिक्ससाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर आपल्याला घ्यायचे आहेत 3 वाटी तांदूळ. तांदूळ जो घरामध्ये अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. 1 ते 1.5 वाटी मिक्स डाळी घ्यायच्या आहेत. मूग डाळ, मसूर डाळ आणि हरभरा डाळ. 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे. मिश्र डाळी आणि तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यायचे. उडद डाळ आणि मेथी एकत्र करून धुवून घ्यायची किंवा तुम्ही हे सगळे जिन्नस एकत्रितही भिजत घालू शकता. लक्षात ठेवा, फक्त भिजवताना मात्र जिन्नसच्या दुपटीने पाणी आणि भांडे घ्या. त्यामुळे जिन्नस व्यवस्थित भिजण्यास मदत होते आणि त्याला फुगण्यास पुरेशी जागाही मिळते आणि त्यामुळे वाटणही व्यवस्थित हवे तसे वाटले जाते. डाळ आणि तांदूळ कमीत कमी 6 ते 8 तास तरी भिजत ठेवायचे. आता 6 ते 8 तास भिजवल्यानंतर त्याच पाण्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे. मिश्रण दळताना सुरुवातीचे बॅचेस एकदम बारीक दळायचे, म्हणजे एकदम फाईन पेस्ट अशी करायची आणि शेवटचे 1 ते 2 बॅचेस हे थोडं रवाळ किंवा थोडंसं मोठं दळायचं, म्हणजे थोडंसं कोर्स टेक्स्चर असं ठेवायचं. त्याच्यामुळे आपले डोसे एकदम सुपर क्रिस्प कुरकुरीत होतात. मिश्रण दळून एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि ते एकदम हलकी होईपर्यंत व्यवस्थित फेटायचे. त्यामुळे फर्मेंटेशन लवकर होण्यास मदत होते. काय होतं ना की डोस्याचा बेत असला की कधी आपलं पोट भरत नाही किंवा लगेचच भूक लागते. बट अशा पद्धतीने जर डोसे केले की आपले पोटही भरते आणि डोसेही पचायला हलके असतातच. शिवाय खायलाही चविष्ट लागतात. आता हे मिश्रण झाकून एका उबदार जागेवर आंबण्यास ठेवायचे. 7 ते 8 तासांनी व्यवस्थित आंबून ते फुगून वर येते. भांडं मात्र मोठं घ्या, नाहीतर ते असे फुगून वर येते. मी विसरले, त्याच्यामुळे मला खाली परत ठेवावी लागली. आता मिश्रणात थोडं पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आणि छान असे डोसे काढून घ्यायचे. डोसे करायच्या आधी तवा व्यवस्थित गरम झाला पाहिजे, नाहीतर डोसे व्यवस्थित होत नाहीत आणि ते तव्याला चिटकून बसतात. तवा खूप गरम झाल्यास त्याच्यावर थोडे पाणी शिंपडावे, म्हणजे तव्याच्या सरफेसचे टेम्परेचर थोडे कमी होते आणि डोसे व्यवस्थित बनले जातात. डोसे मीडियम फ्लेमवर व्यवस्थित करून घ्यावेत. डोश्यावर थोडे तूप किंवा बटर किंवा तिळाचे तेल घालावे, त्यामुळे डोसे अजून कुरकुरीत व चविष्ट होतात. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत डोसे भाजून घ्यावेत. डोसा होत आला की तो आपोआप आपल्या कणा सोडायला लागतो आणि व्यवस्थित डोसे तव्यावरनं निघतात. जिन्नस व्यवस्थित भिजले की ते व्यवस्थित हवे तसे वाटले जातात आणि व्यवस्थित पीठही आंबलं जातं आणि मस्त असे कुरकुरीत डोसे तयार होतात. शेवटचे 1 किंवा 2 बॅचेस जास्त मिश्रण असेल तर दळताना थोडं जाडसर ठेवायला विसरायचं नाही. वरून थोडे तूप, लोणी किंवा तिळाचे तेल घालावे. त्याच्याने डोसे अजून चविष्ट आणि क्रिस्पी होतात. फोल्ड करताना आवाज लक्षात येत असेलच. नारळाच्या चटणीबरोबर किंवा तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर सर्व करा. हा आमचा रात्रीचा हलका फुलका शॉर्टकट बेत. थोडासा डोसा मोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला क्रिस्प लक्षात येईल. सगळ्या टिप्स वापरून बघा आणि आवडल्या असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.